विचारसागर विचारसागर ग्रंथामध्ये तरंग 6वा आणि 6व्या तरंगामध्ये आपण आज कनिष्ठ अधिकाऱ्याच्या उपदेशाचा प्रकार या ठिकाणी पाहणार आहोत. विचारसागर सांगत असताना ज्या वेळेस आपण शास्त्र आरंभ म्हणजे 4थ्या तरंगाला सुरुवात केली, त्यावेळी त्या ठिकाणी शुभ संतती नावाच्या राजाची 3 मुलं असतात. त्यामध्ये पहिला मुलगा असतो तो तत्वदृष्टी, नंतर अदृष्टी आणि नंतर तर्कदृष्टी. त्याच्यामध्ये सर्वप्रथम जो शिष्य सांगितला 4थ्या तरंगाचा अधिकारी म्हणजे उत्तम अधिकारी, त्याचं नाव आहे तत्वदर्शी. दुसरा जो शिष्य आहे त्या शिष्याच्या ठिकाणी बुद्धिमांद्य होतं आणि बुद्धिमांद्य असल्यामुळं अशा पद्धतीनं तो उत्तम अधिकारी होऊ शकला नाही, म्हणजे तो न्यायाचा अधिकारी होऊ शकला नाही. मग तो पर्यायीनं पुढे ध्येयाचा अधिकारी झाला. म्हणून त्याने जे ने करून सांगितलेलं परमात्म तत्व आहे तेच परमतत्व त्याने ध्येय स्वरूपाने जाणलं. आणि तदनंतर आता 6व्या तरंगामध्ये कनिष्ठ अधिकारी या ठिकाणी सांगितलेला आहे, म्हणजे उत्तम, मध्यम आणि अधम अशा पद्धतीचा हा तिसरा अधिकारी या ठिकाणी सांगितलेला आहे. आता याला कनिष्ठ अधिकारी का म्हणायचं, तर याचं कारण आहे, याची जी बुद्धी आहे या ठिकाणी तीव्र बुद्धी आहे. पण जी तीव्र बुद्धी आहे, पण ती कशामध्ये बुद्धी आहे तीव्र, याचा विचार फार महत्त्वाचा आहे. कारण याची बुद्धी तीव्र अशा प्रकारे आहे की त्या बुद्धीमध्ये मलविक्षेप यथार्थ रूपाने गेलेला नाहीये. म्हणजे समाजामध्ये आपण काही लोक अशी पाहतो की त्यांना समाधानाचं उत्तर जरी दिलं तरी ते म्हणणारच असं कसं असं कसं, बरं त्यांना सगळं कळतंय त्याच्यावरती, पण तरी पण काय करणार, हे असं कसं असं म्हणतच राहणार. म्हणजे त्यांची बुद्धी जी आहे ती सतत तर्क करणारी बुद्धी असते. मग ती बुद्धी तीव्र नसते का, तीव्रच असते, पण निश्चय करणारी बुद्धी नसते. निश्चय करणारी कोणती बुद्धी होती, 4थ्या तरंगामध्ये जो विषय झाला त्याच्यावरती ते ब्रह्म तू आहे असा लगेच निश्चय केला की नाही, ती निश्चय बुद्धी होते. आणि मध्यमाधिकाऱ्याच्या ठिकाणी बुद्धिमांद्य होतं. 2 गंड असतात, एक न्यूनगंड पाहायला मिळतो आणि एक पुष्टगंड त्या ठिकाणी पाहायला मिळतो. न्यूनगंड म्हणजे काय बाबा, तर हे असं कसं काय, आणि त्याला त्याच्यावरती सतत संशय शंका येतच राहतो. अशा पद्धतीने त्याच्या ठिकाणी न्यूनगंड आपल्याला पाहायला मिळतो. आणि पुष्टगंड म्हणजे काय, तर एखादा विषय सांगितला ना, ते काय वारंवार सांगण्याची आवश्यकता पडत नाही, कारण आम्हाला तुम्ही जो विषय सांगितला ना तो आमच्या कधीच लक्षात आला, म्हणजे त्याला फार कष्ट घ्यावा लागत नाही. आता हे न्यूनगंड असतात की नाही, याला अगदी लहान मुलासारखं माऊली सांगतात की एकच घास 20 ठिकाणी करून लहान बालकाला जसं खाऊ घालायचं आहे तसं त्याला वारंवार एकच घास तोच मुद्दा वारंवार वारंवार समजून सांगायचा. मग अशा पद्धतीनं त्याला तो कळतो. आणि ज्याचा पुष्ट गंड आहे ना, तर त्याला म्हटलं ना हा विषय तुम्हाला कळाला का, तर तो म्हणतो ह्या विषयात आहेच काय, हा विषय तर सहज आहे, हा विषय एकदम सोप्या स्वरूपाचा आहे, असं त्याचा काय असतो, पुष्टगंड असतो. असे 2 प्रकारचे गंड असतात. तसं उत्तमाधिकारी होता तो पुष्टगंड स्वरूपाचा होता. आणि एकदम आता हे अधिकारी आहे 5व्या तरंगात किंवा एकदम 6व्या तरंगामध्ये, हे अगदी न्यूनगंड स्वरूपाचे आहे. बरं, आता श्री गुरूंनी यांचा काय केलेला आहे, स्वीकार केलेला आहे. मग ज्या अर्थी श्री गुरूंनी यांचा स्वीकार केलेला आहे, तर आता ज्यावेळेस श्री गुरु आपला स्वीकार करतात ते आपल्यावरती असं अर्धवटपणा ठेवून जातात का, नाही ना. उलट ते म्हणतात अवगुणी वंगाळ जरी झाले, अवगुणी जरी झाले वंगाळ करावा सांभाळ लागे त्याचा. जसं त्या आईला अवगुणी वंगाळ जरी झालं तरी पण मात्र सांभाळ तर करावंच लागतो की नाही, करावा लागतो. तसं श्रीगुरूंनी एकदा त्याचा स्वीकार केला तर काही का होईना करून त्याला ते मुक्त करतात की नाही, मुक्त करतात. अगदी किती तर्क स्वरूपाचा असो. रात्रीच तुम्हाला बोललो की नाही, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, गाढव असले तरी आम्ही त्याला घोड्याच्या स्वरूपाचं करू. तुका म्हणे खळ करू समय निर्मळ, अगदी खळ प्रवृत्तीचा असो तरी आम्ही त्याला निर्मळ करू. का निर्मळ करू, निर्मळ करण्याकरता आपल्या हातामध्ये काहीतरी साधनं असले पाहिजे ना.
कारण बघा असं असतं की जसं एखाद्या दुकानामध्ये गेलं तर दुकानामध्ये जेवढा बाहेर ठेवलेला माल असतो तेवढाच बाहेर माल असतो असं नाही. आतमध्ये पोती भरलेली असतात. तुका म्हणे पोते देवे भरले नव्हे रीते. आतमध्ये भरपूर भरलेले आहे. तुम्हाला बाहेरून थोडं दिसत असेल तसं मला वाटतं ज्ञानेश्वरीमध्ये ती ओवी येऊन गेलेली आहे का आतमध्ये ते मालाचे गठ्ठे भरून ठेवलेले आहे. पण तसा अधिकारी भेटत नाही म्हणून तो मालाचा गठ्ठा ते बाहेर काढत नाही. तसं एका जनार्दनी मांडलेले दुकानं हे दुकानच मांडलेले आणि ह्या दुकानामध्ये काय आहे जे ज्या पाहिजे जे काळी आहे सिद्धचे जवळ ज्याला जे पाहिजे ते तयार करावं लागत का सिद्धचे तयारच आहे का नाही. मग कोणाला कोणाला कशा पद्धतीने द्यायचं असतं तर त्याच्यामध्ये त्यांनी पण तीनच प्रकार सांगितलं आहे का नाही. निवडलेले साचे उत्तम मध्यम कनिष्ठाचे हे सगळं खरं आहे. आणि हे कसं आहे उत्तम अधिकारी मध्यम अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी या 3 अधिकाऱ्यांना पाहून आम्ही काय करतो हे धन त्या ठिकाणी वाटून देतो. त्याच्यात अधिकाऱ्याचं वर्णन सांगताना तुकोबराय म्हणतात की नाही अधिकार तैसा करो उपदेश साहे ओझे त्याचं तेच देऊ. ज्याला जसं ओझं सहन होतं तसं देता येईल. मुंगीवर भार गजाचे पालन घालता ते कोण कार्यसिद्धी. मुंगीवर जर गजाचं म्हणजे गजावर म्हणजे हत्तीवर असणारी जी आंबारी ती मुंगीवर घातल्यावर त्याला सहन होईल का मुंगीला होणार नाही सहन. मग उत्तम अधिकाऱ्याला उत्तम प्रकारचा शास्त्र आरंभ करतानाच तिथं उपदेश केला. मध्यम अधिकाऱ्याला अगदी कमी स्वरूपाचा आणि कनिष्ठाला अगदी त्याच्यापेक्षा खाली अशा स्वरूपाचं वर्णन या ठिकाणी करायला सुरुवात केली. म्हणजे जसा अधिकार असेल ऐकणे अधिकार तैसा करू उपदेश किंवा अधिकार तैसा दावीला मार्ग चालता हे मग कळू येते असं तुकोबराय म्हणतात. म्हणून प्रत्येकाचा अधिकार आता हा कनिष्ठ आहे याची बुद्धी फार तीव्र आहे. पण तीव्र कशासाठी तर शंका करण्यामध्ये बुद्धी फार तीव्र आहे त्याची अशा स्वरूपाची काय बुद्धी आहे. म्हणून निवडताना कसं निवडलं तर उत्तम मध्यम आणि कनिष्ठ असे बघा तो काय तर तुका म्हणे जे न केले प्रकाराचे तीन प्रकारचे लोक आपल्याला पाहायला मिळतात की नाही. 3 प्रकारचे लोक असल्यामुळं त्याच्यामध्ये एक प्रमाण देऊन गेलं होतं देखण्याच्या 3 जाती विठी वार्ता अत्यंज म्हणजे 3 प्रकारचे लोक असतात. कसे असतात 3 प्रकारची. एक विठी म्हणजे काय एखाद्याला कसं आपण विठीस धरून काम करतो तसे एखाद्या विषयी विठीस धरायचा उद्या या बरं का पाठाला उद्या पाठ ऐकला पाहिजे ऐक नाही. मग त्याला आपण बोललं ना इथं काहीतरी छाप पाडायची काहीतरी वजन पाडायचं आणि मग आपल्या तो का म्हणे भिड कोटी लाभ विचाराच्या पोटी आपल्या भिडेच तो येतोच तो बळच येतो आणि अशा पद्धतीनं पाठ ऐकतो तो विठीच धरलेला आहे. आपण का वेट विगारी वगैरे असं म्हणतो की नाही म्हणजे विठीच धरून त्याच्याकडून ते काम करून घ्यायचं. हा उत्तम अधिकारी का उत्तम अधिकारी नाही एकदम कनिष्ठ अधिकारी. त्याच्यापेक्षा दुसरा अधिकारी कोण आहे की दुसऱ्याने सांगितलं ना आहे का नाही मग ऐकतो ऐक नाही दुसरा सांगतो म्हणून आपण पण सांगितलं पाहिजे किंवा दुसरा ऐकतो म्हणून आपणही अशा पद्धतीनं ऐकलं पाहिजे चिंतन केलं पाहिजे. हा मध्यम अधिकारी. आणि उत्तम अधिकारी काय जो त्याला विठेच धरावं लागत नाही जो दुसऱ्याने सांगितलं त्याच्यानंतर येत नाही किंवा ऐकत नाही स्वतःहून ऐकण्याचा प्रयत्न करतो स्वतःहून अंतःकरणामध्ये तळमळ निर्माण झालेली आहे. तो कसा आहे आत्यंती म्हणजे तिसरा आत्यंती झाला. दुसरा काय म्हणलं ते वार्ता आहे का नाही वार्ता सांगितल्याच्या नंतर ऐकणारा आणि तशा वागणारा आणि कनिष्ठ एकदम विठीस धरल्यासारखा वेट विगारीसारखा ऐकणारा असतो. म्हणजे अशा किती देखण्याच्या ऐक नाही देखण्याच्या म्हणजे ज्ञानाच्या 3 प्रकारच्या जाती असतात. त्याच्यात उत्तम मध्यम कनिष्ठ वेठी वार्ता आणि अत्यंती असे त्याचे काय असतात अधिकारी असतात. तसं आता ह्या ठिकाणी हा जो अधिकारी आहे हा फार त्या ठिकाणी कुशाग्र बुद्धीचा जरी असतो तरी याच्या अंतःकरणामध्ये कुशाग्र बुद्धी म्हणजे शंका करण्यामध्ये कुशाग्र बुद्धी आहे. ही शंका याला काय होते तर याचं कारण याच्या अंतःकरणामध्ये आहे ना मल आणि विक्षेप आहे. ईशत मल आणि ईशत विक्षेप अशा स्वरूपाचं याच्या ठिकाणी अधिकच आहे. पण हा अधिकारी नाही का त्याच्या या 6व्या तरंगामध्ये अधिकाऱ्याचे जवळजवळ 5-6 प्रकार करून सांगितलेले आहेत. ते 5-6 प्रकाराने आपल्याला कळेल का आपण त्याचे अधिकारी कसे आहोत. ठीक आहे. श्री गुरु सच्चिदानंदाय नमहा. कनिष्ठ अधिकाऱ्याच्या उपदेशाचा प्रकार. 4थ्या तरंगात उत्तम अधिकाऱ्याच्या आणि 5व्या तरंगात मध्यम अधिकाऱ्याचा उपदेशाचा प्रकार सांगितला. आताच बोलून झालं आपलं. आता ह्या तरंगात कनिष्ठ अधिकाऱ्याच्या आहे का नाही आता जो कनिष्ठ आहे अतिशय न्यूनगंड ज्याचा आहे का नाही याच्यापेक्षा बाकीचे दोघं जे होते ते जरा पुष्टगंडाचे होते आणि चौथा ते एकदम पुष्टगंडाचा होता. तेव्हा आता इथं एकदम न्यूनगंडाचा जो आहे तो कनिष्ठ अधिकाऱ्याचा उपदेशाचा प्रकार सांगावायचा आहे.
कनिष्ठ अधिकाऱ्याची बुद्धी तीव्र असते. कनिष्ठ जो अधिकारी असतो ना, तो त्याची बुद्धी कशी असते, तीव्र असते, पण विषय समजून घेण्यात तीव्र नसते. बरं का, विषय समजून घेण्यात तीव्र नसते. ऐकलेला जो विषय आहे त्याच्यावरती शंका करण्यात तीव्र असते. आपण बघा, एखादा महात्मा जर समोर आला ना, तर त्या महात्म्याच्या पुढे गेल्याच्या नंतर ना, त्यांना वारंवार अशी शंका करणार, हे असं कसं काय, ते तसं कसं काय. आता हे यालाही पण कळलेलं असं चांगलं, तरी पण त्याच्यावरती वारंवार चर्चा करणं तर ते काय, त्याच्यावर शंका तयार करणारा अशा पद्धतीची बुद्धी काय त्याची त्याच्यामध्ये कुशाग्र स्वरूपाची आहे. ते शंकराचार्यांचं दिग्विजय कथा जे झाले का नाही, ते प्रभाकर नैयायिक होऊन गेले का नाही. आता नैयायिक जे होते ते कसे न्यायशास्त्रामध्ये होते, आणि प्रभाकर जे होते ते दोन्ही कोणाचे होते, आपलं कुमारिल मिश्रा, कुमारिल भट्ट त्यांचे शिष्य होते. तर आता कुमारिल भट्टांचं मत भिन्न राहायचं, आणि प्रभाकर हे शिष्य असून त्यांचं मत भिन्न राहायचं, आणि त्याचे कुमारिल भट्ट गुरु होते, परंतु गुरूंचं ऐकायचं आणि गुरुवरती चर्चा सुरू करायची. तुमचं असं म्हणणं आहे ना, आम्हाला जरा थोडं विसंगत वाटत, चर्चा करायची, आणि एक परत सिद्धांत तो स्वीकारायचा, सिद्धांत बदली नाही करायचा, फक्त त्याच्यावरती तर्क वितर्क करायचा, त्याच्यावरती वाद घालायचा, आहे का नाही. मत मात्र भिन्न भिन्न, पण सिद्धांत कसा एकच अशा पद्धतीचा. म्हणजे कुमारिल भट्टांचा जो सिद्धांत आहे, तोच सिद्धांत प्रभाकरांनी सुद्धा मान्य करायचा. पण समजा एखादं गणित जर दिलं, तर त्या गणिताची रीत वेगवेगळी असते ना, का एकच रीत सगळीकडे असते, एक रीत सगळीकडे नसते. तर त्याने सांगितल्याने ह्या रीतीनुसार गणिताची उत्तरं काढा. तर तो म्हणतो ह्या रीतीनुसार काढण्यापेक्षा अशी रीत केली तरी उत्तर निघतं, बाबा तुला वाटण ते काढ, पण सिद्धांत फक्त बदलून देऊ नको. तसं हा काय करतो, याला सरळ मुद्दा सांगितला ना, हा सरळ मुद्दा न घेता हा जरा फिरून अशा पद्धतीचा मुद्दा तयार करतो, पण मुद्दा मात्र तोच घेतो, म्हणजे मुद्द्यावर येतो, मुद्द्याला मात्र सोडत नाही. हा त्यातला विशेष गुण पाहायला मिळतो. असो, कनिष्ठ अधिकाऱ्याची बुद्धी तीव्र असते, परंतु त्यात शंका फार उत्पन्न होतात, आहे की नाही. बुद्धी तीव्र आहे ही गोष्ट मान्य आहे आपल्याला, पण बुद्धी जरी तीव्र असली तर त्याला शंका येतात, याच्यामध्ये त्याची बुद्धी फार तीव्र आहे. विषय समजून घेण्यात तीव्र नाही, विषय समजून घेण्यामध्ये तीव्र नाही, झालेला जो विषय त्या विषयामध्ये वारंवार शंका येते, म्हणून बुद्धी तीव्र आहे. आणि शंका काय येते बरं मनुष्याला, शंका येण्याचं कारण एवढंच आहे का ईशत मल आणि ईशत विक्षेप हे जास्त असल्या कारणाने त्याला शंका त्याच्यामध्ये जास्त येते असं म्हणायचं. उत्तम अधिकारी होताना तो मल विक्षेप झालेली होती अवस्था, ज्याला सांगितलेला मुद्दा तो एखाद्या पानावर समजून सांगितलं का दुसऱ्या पानावरती कळून जातो. त्याला इथं सुरुवात केली का जवळजवळ कितीतरी पानं होऊन जातात, तरी तोच मुद्दा तो त्या ठिकाणी उपस्थित करतो. यामध्ये बुद्धी त्याची काय तीव्र असते शंका करण्यामध्ये. म्हणून कनिष्ठ अधिकाऱ्याची बुद्धी तीव्र असते, परंतु त्या शंका फार उत्पन्न होतात. हेच कनिष्ठ अधिकाऱ्याचे काय लक्षण आहे. त्याचं लक्षण सांगताना असं लक्षण सांगायचं. म्हणून सर्व शंका निवृत्त करण्याकरता या तरंगात अनंत युक्ती वर्णन केले आहेत. म्हणून आता बघा, आता बाकीच्या तरंगामध्ये जरी कोणाचं काही राहिलं असेल, ऐक नाही, आपण म्हणतो का नाही, एकदा पहिल्यांदा झाडून घ्या तरी पण कचरा राहतो, नंतर दुसऱ्यांदा झाडून घ्या तरी पण कचरा राहतो, नंतर बारीक सारीक कुठं राहिलं असेल तर ते पण झाडून घ्या. तर 2-3 वेळा झाडून काढलं की मग कचरा कुठं राहत नाही. तसं आता बाकीच्या चौथ्या तरंगात कळलं नसेल, 5व्या तरंगात कळलं नसेल, तर या तरंगात जरा बारकाईने विचार केला तर याच्यामध्ये काय अनेक प्रकारच्या युक्ती, ऐक नाही, मग इथं काय केलेलं आहे, वर्णन करून सांगितलेल्या आहेत. म्हणून चतुर्थ तरंगात सांगितलेला विषयच युक्तीनं पुन्हा सांगितलेला आहे. का नाही. आता चौथ्या तरंगात जो विषय झालाय का नाही, तो चौथ्या तरंगात तुम्ही म्हणले चौथा तरंग परत करावा असं वाटत होतं, परंतु आता पुढचा तरंग सुरू झाल्यामुळे चौथा तरंग राहिला. आता चौथाच तरंग परत काय करायचंय, 6व्या तरंगात वर्णन करून सांगितलंय. कारण आपण तिथं बऱ्याच वेळा असं पाहिलं की आम्ही आता तात्पुरता मुद्दा ह्या ठिकाणी उपस्थित केला, तोच आम्ही मुद्दा 6व्या तरंगामध्ये विस्ताराने सांगू. मग आता तोच मुद्दा काय करायचा, आपल्याला 6व्या तरंगामध्ये विस्ताराने आता ऐकायचा आहे. चतुर्थ तरंगात सांगितलेल्या विशेष युक्तीने पुन्हा सांगितलेला आहे. म्हणून श्रवण केलेल्या अर्थाविषयी ज्यास कुतर्क उत्पन्न होतात त्याचे समाधान होण्यास हा तरंग उपयोगी आहे. पण चौथ्या तरंगात तुम्हाला समजा कुतर्क, ऐक नाही, इथं सतर्क शब्द नाही वापरला बरं का. सतर्क म्हणजे सावधगिरीने समजून घेऊन, ऐक नाही, पण समजून न घेता परत त्याच्यावरती काय करायचा, कुबुद्धीने म्हणा, काय करायचा, कुतर्क अशा पद्धतीने करायचा. कुबुद्धी म्हणून चालत नाही या ठिकाणी, आहे बुद्धीच आहे, पण कुतर्क करणारी जास्त स्वरूपाची काय बुद्धी या ठिकाणी आहे. असं
त्याचे समाधान होण्यास हा तरंग उपयोगी आहे. पाचव्या तरंगाच्या आरंभीच बघा, पाचवा तरंग सुरुवात झाली का नाही, त्याच्या आरंभी म्हणजे कुठं, की आपण ज्या वेळेस त्या ठिकाणी अजातवाद, विवर्तवाद वगैरे सांगायला सुरुवात केली, तर त्या मुद्द्याच्या त्या आधीचा विषय. तर पाचव्या तरंगाच्या आरंभी चैतन्याहून भिन्न अज्ञान आणि तत्कार्य प्रपंच. आता आपण चैतन्याहून हे अज्ञान कसं आहे, भिन्न आहे, आणि ते कशाच्या आश्रयाला राहतं, चैतन्याच्याच आश्रयाला राहतं. पण चैतन्याच्या जरी आश्रयाला राहत असतं तर ते चैतन्य आहे का, नाही, चैतन्याहून कसं आहे, भिन्न आहे, कल्पित आहे, जड आहे, अशा स्वरूपाने आपण त्याला पाहिलं. पाचव्या तरंगाच्या आरंभी चैतन्याहून भिन्न अज्ञान आणि तत्कार्य प्रपंच हे सर्व स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहेत असे श्री सद्गुरूंनी सांगितले. ते ऐकून आपल्या दोन्ही बंधूचे समाधान झाले, ऐक नाही, आणि त्यांना काय सांगितलं, की तुम्हाला हा संसार प्रतीतीला येतो, तुम्हाला संसार दुःखाची निवृत्ती करावं वाटते आणि परमानंद स्वरूपाची प्राप्ती करावं वाटते, परंतु हे सगळं काय तुमच्या ठिकाणी निर्माण झालेला भ्रम आहे, आणि तो काय घालवा, तुम्ही फक्त भ्रम घाला. तर तुम्ही सुखरूप नाही का, तुम्ही सुखरूप आहे, ऐक नाही, तुम्ही दुःखरहित आहे का, तुम्ही दुःखरहित त्या ठिकाणी आहेच आहे, ऐक नाही, हे वारंवार सांगून आणि अशा पद्धतीनं चैतन्य कसं आहे त्या ठिकाणी नित्य शुद्ध असंग सच्चिदानंद स्वरूपाचं आहे, ऐक नाही, आणि ते चैतन्य सुखरूप आहे, आणि त्याच्याहून हे भिन्न जगत आणि तत्कार्य प्रपंच हा कसा आहे, दुःखरूप आहे. आणि दुःखरूप म्हणजे काय म्हटलं त्याला, कारण तो भ्रमरूप आणि प्रतीतीला येतो ना, का सत्य म्हणून प्रतीतीला येतो. जो पदार्थ सत्य असतो त्याचा कोणत्या काळामध्ये बाध होतो, कोणत्या काळामध्ये बाध होत नाही, परंतु आधी नसतो, नंतर नसतो, मध्ये फक्त प्रतीतीला येत असतो. तो पदार्थ सत्य असतो की मिथ्या असतो. आणि चैतन्य कोणत्या काळामध्ये प्रतीतीला येत नाही, तर तिन्ही काळामध्ये, तिन्ही अवस्थेमध्ये प्रतीतीला येतं, म्हणून ते चैतन्य कसं आहे, सुखरूप आहे असा निश्चय करा, असं श्री गुरुने त्या ठिकाणी त्या दोन्ही बंधूला सांगितलं. दोन्ही बंधूला म्हणजे चौथ्या तरंगात ते सांगितलं आणि पाचव्या तरंगात ते सांगितलं. आणि तिसरा बंधू जो होता तो बाजूला बसला होता, तो हुशार होता ना, या दोघांचा हो द्या, म्हणजे मला याच्यावरती काय होईल, चांगली शंका करता येईल. कारण चौथ्या तरंगात काय म्हणला होता ते पण माझ्या म्हणजे तो इतका अडाणी आहे किंवा एकदम तो कुतर्क स्वरूपाची बुद्धी आहे असं पण म्हणायचं नाही. कारण तो काय करणार आहे, चौथ्या तरंगात तुम्ही काय काय मुद्दे मांडले होते, पाचव्या तरंगात काय काय मुद्दे मांडले होते, हे सगळे मुद्दे लक्षात ठेवणार आणि तशा पद्धतीची शंका, म्हणजे तो संग्रह तयार करतो. तुम्हाला नाही म्हटलं का तुम्ही बोला, तर तुम्ही म्हणता नाही ना, त्यांना बोलू द्या, म्हणजे त्यांचं बोलून झालं का मग उरलं सुरलं, म्हणजे आपल्याला संगत वर घेण्याकरता सोपं होतं. तसं तुम्ही चौथ्या तरंगात बोलून झाला, एक पाचव्या तरंगात बोलून झाला, दोघांचा अंदाज घेऊन आता तो 6व्या तरंगामध्ये अशा पद्धतीनं बोलायला सुरुवात करणार आहे. बघा आता, ते ऐकून आपल्या दोन्ही बंधूचे समाधान झाले, परंतु तिसरा शिष्य तर्कदृष्टी हा साशंक झाला, शंका करण्यास तत्पर झाला, प्रवृत्त झाला. आता तो प्रयुक्त होऊन काय म्हणतो, त्याच्या मनात असा तर्क उत्पन्न झाला की स्वप्नातील सर्व पदार्थ मिथ्या आहेत. त्याचं काय म्हणणं आहे की स्वप्न जे पडतं आपल्याला, ह्या स्वप्नातले सर्व पदार्थ मिथ्या आहेत हे गृहीत धरून मग तो दृष्टांत घेऊन त्या दृष्टांताने जगास मिथ्या म्हणतात, आहे की नाही. तर त्याने काय, श्रीगुरूने काय सांगितलं की हे स्वप्नामध्ये तुम्ही काय म्हणता, हे जसं जागृती आहे, ती जागृती तशी मिथ्या आहे. तर ती मिथ्या आहे कशी आहे, जसं स्वप्नात जे काही पदार्थ तुम्हाला प्रतीत येतात की नाही, ते पदार्थ कसे असतात, कल्पित असतात, मिथ्या असतात. तसं ही जागृती कशी कल्पित आहे, मिथ्या आहे. तर त्याचा आता इथून शंका निर्माण होते का तुम्ही जागृतीतले पदार्थ मिथ्या आहे हे ठरवलं, पण स्वप्नातले पदार्थ मिथ्या आहे हे ठरवलं का तुम्ही. स्वप्न जे आहे का नाही, स्वप्नामध्ये हे जगत आपल्याला प्रतीतीला येतं का नाही, हे जगत प्रतीतीला येतं, हे जगत त्या ठिकाणी कसं आहेत, मिथ्या म्हणू नका तुम्ही, त्या जगताला काय म्हणा तुम्ही, सत्य म्हणा, त्याची एक सत्ता सांगितली का नाही, सत्ता त्या ठिकाणी सांगितले. हे पदार्थ काय करायचे आपल्याला, म्हणजे त्याच्या दृष्टिकोनातून हे पदार्थ त्याला सत्य आहे असं सिद्ध करून दाखवायचे. जागृतीतले पदार्थ सिद्ध करायचे का स्वप्नातले, तर त्याला स्वप्नातले, कारण जागृतीचा आतापर्यंत विषय होऊन गेला ना आपला, होऊन गेला ना, मग स्वप्नातला राहिला होता ना आपला, स्वप्नातला राहिला होता, तो स्वप्नातले पदार्थ आधी काय करतो, सत्य आहे असं त्या ठिकाणी सांगायला सुरुवात करतो. बघा आता ते कसे सत्य आहे तो सांगणार आहे पुढं. स्वप्नातील सर्व पदार्थ मिथ्या आहेत हे गृहीत धरून मग तो दृष्टांत घेऊन त्या दृष्टांताने जगास मिथ्या म्हणतात. पण स्वप्न पदार्थ अनिर्वचनीय मिथ्या आहेत असे निश्चित ठरले नाही. तुम्ही जरी म्हटले असेल की स्वप्न पदार्थ कसे आहेत, मिथ्या आहेत,
जरी तुम्ही स्वप्न पदार्थ अनिर्वचनीय मिथ्य आहेत, आहे की नाही, असे श्रीगुरु तुम्ही जर म्हणत असाल, परंतु तुमच्या म्हणण्याने ते जमल का? तुम्ही नुसतं म्हणल्याने जमल का? म्हणल्याने जमणार नाही. तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला ते सिद्ध करावं लागेल, आहे का नाही? आणि सिद्ध करण्याकरता आम्ही या ठिकाणी तत्पर आहोत. का स्वप्न पदार्थ हे सत्यच आहे असे सिद्ध करण्याकरता आम्ही तत्पर झालो. आता तो इथून पुढे शंका करायला सुरुवात करणार. याकरता सर्व लोकांच्या अनुभवाप्रमाणे सत्य जागृत व्यवहाराचा दृष्टांत करून, आता दृष्टांत काय करणार आहे? सत्य जागृत आहे का नाही जो व्यवहार आहे त्या व्यवहाराचा तो काय करणार आहे? दृष्टांत करून स्वप्न व्यवहार तरी सत्य ठरण्यास काय हरकत आहे? आणि काय करणार तो म्हणा जसे व्यावहारिक पदार्थ सत्य आहेत का नाही, तसे स्वप्नातले पदार्थ सुद्धा कसे त्या ठिकाणी सत्यच असतील, आहे का नाही? व्यवहारातले पदार्थ, आता मागे एक शंका झाली होती बघा, दोन्ही सत्ता मिथ्या म्हणतात. दर दोन सत्ता मिथ्या म्हणतात. एका सत्तेचा ब्रह्मज्ञानाने बाद होतो आणि एका सत्तेचा ब्रह्मज्ञाना वाचून बाद होतो, आहे का नाही? ह्या दोन सत्ता तर ठरल्या का नाही? दोन सत्या ठरल्या. मग एकाचा ब्रह्मज्ञानाने बाद झाला, पण दुसरी सत्ता आहे तिचा कुठं ब्रह्मज्ञानाने बाद झाला? मग तिचा बाद आहे का नाही? बाद होत नाही. मग ती सत्ता सत्य आहे का मिथ्या आहे? ती सत्ता सत्यच म्हणावं लागेल ना, आहे का नाही? तिला ब्रह्मज्ञान सुद्धा काही करू शकत नाही, कारण ब्रह्मज्ञानाने उपयोग होईल का तिथं? ऐका ना, तिथं लक्षार्थ घ्यावा लागतो आपल्याला. मग त्याचं म्हणणंच असेल का तुम्ही एका सत्तेचा म्हणजे व्यावहारिक सत्तेचा ब्रह्मज्ञानाने बाद करता आणि जिचा ब्रह्मज्ञानाने सुद्धा बाद होत नाही, मग ती बादच होत नाही. मग ती सत्ता सत्य आहे का मिथ्या आहे? ती सत्ता मिथ्या आहे. मग ती व्यावहारिक सत्ता का प्रातिभाषिक सत्ता? प्रातिभाषिक सत्ता. ती प्रातिभाषिक सत्ता आहे असं लक्षात घ्यायचं. हा अभिप्राय मनात धरून स्वप्न व्यवहारात सत्यत्व ठरवण्याविषयी तर्कदृष्टी शंका करतो. बघा आता, असा स्वप्न व्यवहारात सत्यत्व ठरवण्याविषयी तर्क दृष्टी शंका करतो. आता काय शंका करतो? एक मिनिट, मी जरा पाणी घेतो. व्हिडिओ पण बंद आहे बा तुमचं. काय बोललो तो? व्हिडिओ पण बंद आहे म्हटलं तुमचं. हो, चालू. पाहता परिच्छेद क्रमांक 2. याच्यामध्ये काही कोणाला शंका आहे का? शंका घेण्याचं काय अजून सुरुवातच झाली नाही, म्हणा सरळच मुद्दा आहे त्या ठिकाणी. स्वप्न पदार्थ दोन कारणामुळे सत्य आहेत. आता स्वप्न पदार्थ सत्य आहेत हे कशावरून सिद्ध होणार आहे? तर त्याच्यामध्ये प्रमुख दोन कारणं त्या ठिकाणी दिलेली आहेत. ते दोन कारणं आपल्या लक्षात आली का पुढचा मुद्दा आपल्या लक्षात येऊन जाईल. शिष्य म्हणतो, महाराज, स्वप्नात जे पदार्थ प्रतीत होतात ते सत्य आहेत असे मला वाटते. त्याची दोन कारणे आहेत. आता हे स्वप्नामध्ये जे काही पदार्थ मला प्रतीतले येतात की नाही, किंवा मला त्याचा अनुभव येतो की नाही, ते पदार्थ सत्यच आहे. याच्यासाठी मी तुम्हाला किती कारणं देणार आहेत? दोन कारणं त्या ठिकाणी देणार आहेत. आता ती दोन कारणं द्यायला सुरुवात करतात. पाहता, जागृतीत जे पदार्थ प्रतीत होतात त्याचे स्वप्नामध्ये स्मरण होते. माऊली माता का नाही, जागता जव अशी जे तब जेने ध्याने भावना भाविजे, डोळा लागत खेव देखजे तेचे स्वप्ने. तुम्ही दिवसभरामध्ये जे चिंतन करता, जे पदार्थ वारंवार पाहता, तेच पदार्थ रात्री स्वप्नामध्ये येतात की नाही, प्रतीतीला, अनुभवाला. म्हणजे हा शिष्य या ठिकाणी तर्क करतो. हा तर्क म्हणजे तो यथार्थ रूपाचा तर्क असतो आणि तो आपल्याला त्यालाच अनुभवाला येतो असं नाही. तो तर्क करताना त्याचा सगळ्यांना अनुभव असला पाहिजे आणि त्या अनुभवाचा मग आपलाप करता येईल का, विरोध करता येईल का? करता येणार नाही. तसं माऊली म्हणता की नाही, जागता जवळ असे जे, म्हणजे तुम्ही जाग्या असताना ज्याचं ध्यान करतात ते स्वप्नामध्ये पाहायला मिळतं की नाही. म्हणजे हा बोलताना विसंगत बोलतो का? विसंगत बोलत नाही. आणि शास्त्राचं कसं असतं बरं, त्याच्यातला बारीक उणीवपणा कुठे, नक्की दोष कुठं घडला, हे शास्त्रामध्ये काय करायचं असतं? शोधून काढायचं असतं, ऐक नाही.
जरी अनुभव येत असेल तरी पण याच्यामध्ये कोणता दोष आहे, ज्या दोषामुळे ह्या सगळ्या जगताची प्रतीती येते, त्याच्यातला आपल्याला दोष निवडून काढता आला पाहिजे. त्याच्याकरता हे सगळं करायचं असतं. असो, जागृती जे पदार्थ प्रतीत होतात त्याचे स्वप्नामध्ये स्मरण होते. ज्या पदार्थाचे स्मरण होते ते जागृतीतील पदार्थ सत्य आहेत. आता ते पदार्थ तुम्ही ज्याचं स्मरण केलं का नाही, जे पदार्थ दिवसभरामध्ये पाहिले का नाही, ते पदार्थ सत्य म्हणून पदार्थ पाहिले का मिथ्य म्हणून पदार्थ पाहिले, तर तुम्ही सत्यच पदार्थ पाहिले ना. बरोबर आहे ना. मग जे सत्य पदार्थ पाहिले ते स्वप्नामध्ये येतात का नाही. बरं, जे कधी पदार्थ पाहिलेच नाही, ऐका नाही, तुम्ही कधी मंगळावरती गेले का. बरं जाऊ दे, आता मंगळ पण आता मोबाईलमध्ये टी व्हीमध्ये पाहायला मिळतो, सूर्य पाहायला मिळतो, ते नेपच्यून प्लुटो वगैरे असे काही ग्रह पाहिले का तुम्ही. बरं, तिथलं वातावरण कधी काही पाहिलं का. मग ते कधी पाहिलंच नाही, ते तुमच्या कधी स्वप्नामध्ये आलं का. स्वप्नामध्ये आलंच नाही. मग स्वप्नामध्ये कोणतं येतात पदार्थ, जे पदार्थ तुम्ही पाहता तेच पदार्थ येतात का त्याच्याहून भिन्न पदार्थ कधी स्वप्नामध्ये येतात. त्याच्याहून भिन्न पदार्थ कधी स्वप्नामध्ये प्रतीतीला येत नाही. आता तो आपला जो मुद्दा आहे तो मुद्द्याला कशा पद्धतीनं सिद्ध करायचं त्याच्यासाठी हा सगळा विचार या ठिकाणी करतो. ते जागृतीतील पदार्थ सत्य आहेत. आता जे स्वप्नामध्ये तुम्हाला प्रतीतीला आले ते पदार्थ कोणते, जागृतीतले पदार्थ, आणि ते पदार्थ कसे आहे, सत्य आहे. म्हणून स्मृती ज्ञानाचे विषय जे स्वप्न पदार्थ तेही सत्यच आहे. आणि तुम्हाला त्याचं काय म्हणणं होतं का, हे जागृतीमध्ये पाहिलं आणि त्याची स्मृती कुठं झाली, तुम्हाला स्वप्नात झाली, झोपेत झाली आहे का नाही. स्मृती कुठं झाली, तुम्हाला झोपेत झाली. म्हणजे हा विषय बरोबर आहे का नाही. जागृतीत जे पाहिलं, जागेपणी जे पाहिलं ते स्वप्नामध्ये तुम्हाला प्रतीतीला आलं, मग त्याची काय झाली, तुम्हाला स्मृती झाली. बरोबर आहे ना. म्हणजे तुम्हाला स्मृती झाली म्हणजे तुम्हाला झोपेत स्वप्नात ती आठवण झाली, म्हणून तुम्हाला तशा पद्धतीचे तसे पदार्थ पाहायला मिळाले. म्हणून स्मृती ज्ञानाचे विषय जे स्वप्न पदार्थ आहे तेही सत्यच आहे. म्हणून ते पदार्थ कसे मानले पाहिजे, सत्यच आहे असं त्याचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. जे पदार्थ जागृतीत अत्यंत अज्ञात असतात त्याचे स्वप्नामध्ये स्मरण होत नाही. बघा, आता जे पदार्थ जागृतीत अत्यंत अज्ञात आहे का नाही, जागृतीमध्ये आता मी तुम्हाला म्हटलं की नाही का, जो कधी पदार्थ पाहिलाच नाही, त्याची कधी आठवण झाली नाही, कोणाकडून ऐकला सुद्धा नाही, किंवा शास्त्रामध्ये सुद्धा ज्याचं वर्णन केलेलं नाही, असा पदार्थ, असा विषय कधी तुम्ही स्वप्नात पाहिला का. असा पदार्थ कधी स्वप्नात पाहिलाच नाही. मग तुम्हाला स्वप्नामध्ये स्मृती कशाची होते, तर जे पदार्थ पाहिले असतात त्याची स्मृती होते. जो कधी पदार्थ पाहिलाच नाही त्याची कधी मात्र आपल्याला स्मृती होत नाही, आहे का नाही, होत नाही. हे झालं एक कारण. म्हणून स्वप्न पदार्थ कसे आहेत, सत्य आहेत असं त्याचं म्हणणं आहे. हे एक कारण झालं. आता आपल्याला दुसरं कारण या ठिकाणी पाहायचं. कसं दुसरं कारण आहे ते पहा. स्वप्न अवस्थेत लिंग स्थूल शरीर सोडून बाहेर जाते. बघा, आता स्वप्न अवस्थेमध्ये लिंग शरीर स्थूल शरीर सोडून बाहेर जाते. याला शास्त्रामध्ये काय म्हटलं जातं, काल ऐकलं असेल विषय. लिंग शरीर स्थूल शरीरात सोडून जाते तेव्हा त्याला काय म्हणतात, कोणती अवस्था, मृत्यू होतोय ना, लिंग शरीर मरण अवस्था होती नाही, असं शास्त्राचा सिद्धांत आहे. याच्या ध्यानात आहे का शास्त्राचा सिद्धांत. कारण त्यांनी त्यावेळेस आहे ना, त्याला कदाचित डुकला वगैरे आला असेल, आहे का नाही. म्हणून तो आता तो त्याला माहिती नाही बुद्धा, म्हणून तो म्हणतोय स्थूल शिलिंग शरीर आहे, वासना शरीर आहे, सूक्ष्म शरीर आहे, किंवा ते अतिवाहिक शरीर आहे. ते काय करतं, स्थूल शरीर जे असतं आपलं, आहे का नाही, ते स्वप्न अवस्थेमध्ये काय करतं, ह्या स्थूल शरीराला ते अतिवाहिक शरीर हे काय करतं, सोडून बाहेर जातं आणि बाहेर असलेल्या सत्य पदार्थास पाहते. आता तो काय म्हणतो, एक मुद्दा पहिला सांगितला, तुम्ही जागेपणे जे पदार्थ पाहतात ते स्वप्नामध्ये प्रतीतीला येतात. दुसरं कारण काय सांगितलं की स्वप्नावस्था निर्माण होते त्यावेळेस हे स्थूल शरीराला ते सूक्ष्म शरीर काय करतं, सोडून बाहेर जातं. बरं, बाहेर जाऊन काय करतं, फिरून येतं का काही पाहून येतं, पाहून पण येत, आहे का नाही. आणि जे जे पाहतात त्याचा अनुभव तो जागृतीमध्ये सांगतो. बाहेर असले, आता हे बघा, हे तुम्हाला हास्यास्पद वाटलं तरी हास्यास्पद वाटून देऊ नका, कारण तो जे काही बोलतो तो काही विसंगत बोलतो असं नाही, तो पण काहीतरी कारण असतं, संगतवारच बोलत असतो. असो, बाहेर जाते आणि बाहेर असलेल्या सत्य पदार्थास पाहते. म्हणून
स्वप्न पदार्थ सत्यच आहे. म्हणून हे लिंग शरीर स्थूल शरीराला बाहेर जाऊन सोडून बाहेर जाऊन आणि सगळे काही पदार्थ त्या ठिकाणी पाहून आल्याच्या नंतर ते पदार्थ त्याने स्वतः पाहिलं. आता पाहिलं जातं ते स्थूल शरीराने पाहिलं जातं का लिंग शरीरामध्ये जी इंद्रिय असतात, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, पंचप्राण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, यांनीच ज्ञान होतं आपल्याला. सूक्ष्म इंद्रिय लिंग शरीरात जे सूक्ष्म इंद्रिय आहे त्यांना ज्ञान होते ती आपल्याला. ज्ञानाची साधना आहे ना, कारण ते सूक्ष्म शरीरातच राहतात ना, आणि स्थूल शरीरामध्ये त्याची फक्त गोलक राहतात, आहे की नाही. तुम्ही त्याला इंद्रिय असं म्हणतात. मग त्याचं म्हणणं आता संगतवार वाटणं आपल्याला हळूहळू. पण तेच काय करतं, शरीर बाहेर जाऊ शकतं आणि ते जात नाही का शरीर? जाऊ शकतं ना शरीर, ते जाणं येण्यासारखं शरीर असतं ना. म्हणून अशा पद्धतीनं स्वप्न पदार्थ कसे आहेत, सत्य आहेत असे मला वाटते. एकंदरीत स्वप्न हे जागृत पदार्थाची स्मृती म्हणावी. मग एकंदरीत मला एक वाटतं काय, वरील मुद्द्यानुसार, की हे स्वप्न पदार्थ आहे का नाही, जागृतीमध्ये जे काही पदार्थ पाहतो आणि त्याचं स्वप्नामध्ये काय होतं, स्मृती होते, स्मरण होते. किंवा दुसरं, स्वप्नात अंतःकरण बाहेर जाऊन सत्य पदार्थ पाहते. हे स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर स्थूल शरीराला सोडून लिंग शरीर बाहेर जाऊन अशा पद्धतीचे तिथालचे पदार्थ पाहतात, आहे का नाही. सत्य पदार्थ पाहते असे म्हणावे. या माझ्या समजुतीत काही चूक असल्यास ती कृपा करून सांगावी अशी विनंती आहे. आता ही माझी काय समजूत आहे का नाही. आणि ह्या समजुतीमध्ये समजा काहीतरी चूक असेल तर कृपा करून मला तुम्ही सांगा. ही काय केली त्यांनी, विनंती केली. तर इथं विनंती केली का आपण कसं म्हणतो, नाही नाही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंच पाहिजे, म्हणजे आपली दंडकशाही असते. अशी दंडकशाही वगैरे केली का, तर अशा पद्धतीनं जर कनिष्ठ जरी असला तरी त्याच्या ठिकाणी नम्रता, शालीनता ह्या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळत असतात. म्हणून प्रश्न करताना सुद्धा अतिशय नम्रतेने केलेला आहे आणि उत्तर सुद्धा विनंतीनुसार मागत आहे. म्हणून आता तिसऱ्या परिच्छेदामध्ये त्याचं श्रीगुरु काय करणार आहेत, उत्तर आपल्याला देणार आहे. आता ह्यामध्ये तुम्हाला हे 2 मुद्दे सांगितले. या 2 मुद्द्यामध्ये तुमचा मुद्दा लक्षात राहिला का? आता आले लक्षात आलं. मुद्दा 2 तुमच्या लक्षात राहिला, ठीक आहे ना. वरील आता परिच्छेद क्रमांक 3. वरील दोन्ही कारणाने स्वप्न पदार्थ सत्य ठरणार नाही. 2 कारणाने जागृतीमध्ये जे पदार्थ पाहतात ते स्वप्नात प्रतीत होतात. एक कारण, आणि स्थूल शरीर लिंग शरीर स्थूल शरीराला सोडून बाहेर जाते आणि सत्य पदार्थ पाहते. हे 2 कारणं या ठिकाणी दिली. तर श्री गुरु काय करणार आहे की या दोन्ही कारणांनी स्वप्न पदार्थ मात्र सत्य ठरणार नाही. पण नुसतं सत्य ठरणार नाही असं म्हणून चालेल का? नाही, याचं समाधान करा. मग आता समाधान त्या ठिकाणी करायला सुरुवात करतात, आहे का नाही. आता समाधान काय करायचंय, आता त्यांनी जे स्मृती म्हटले का नाही, ती स्मृती म्हणजे लिंग शरीर बाहेर जाऊन येतं ती पण स्मृतीच आहे ना. आणि जागृतीमध्ये जे पदार्थ पाहतो ती पण स्मृती का नाही. मग आपल्याला पहिल्यांदा घाला कुठं घालायचा आहे, त्या पदार्थांवर घालायचा का त्याचा स्मृती हा विषय त्याच्यावर घालायचा. तर स्मृती नावाचा जो विषय त्याने मध्ये काढलेला आहे त्याच्यावरती काय करायचं, आपल्याला घाला घालायचा आहे. तर वरील दोन्ही कारणाने स्वप्न पदार्थ सत्य ठरणार नाही. दोन्ही कारणाने स्वप्न पदार्थ ठरत नाही. कसं सत्य ठरत नाही, तर श्रीगुरु समाधान करून सांगतात. स्वप्नातील पदार्थास स्मृती म्हणता येणार नाही. आता तुम्ही स्वप्नातले जे काही पदार्थ आहे का नाही त्या पदार्थाला तुम्ही स्मृती म्हणता. आतापर्यंत आपल्याला या शिष्याने जो मुद्दा सांगितला आपल्याला पटला का? आपल्याला पटला. पण श्रीगुरु म्हणतात बाबा तू ज्याला स्मृती म्हणतो ते आहे का नाही, त्या अवस्थेमध्ये स्मृती मात्र म्हणता येणार नाही, आहे का नाही. का म्हणता येणार नाही, कारण स्वप्नामध्ये स्मृती राहत नाही. तिथं काय असतं, कल्पित असतं, बरोबर ना. आणि स्वप्नात जर बिचाराला स्मृती राहत होती तर त्या राजाला सुद्धा स्मृती राहिली नसते का? हा लांडगा खोटा आहे, ही काठी खोटी आहे, हा वैद्य खोटा आहे का नाही. असे उदाहरण आपल्याला आठवली पाहिजे. मग त्याला बिचाराला कळलं असतं ना, मला आता स्वप्न पडले आणि मी जिथं मला स्वप्न पडले तिथं सेवक आहे, पण ते सेवक माझ्या स्वप्नामध्ये आहे का नाही प्रवेश करू शकत नाही आणि मला याच्यातून मुक्त करू शकत नाही, असा निश्चय नसता करता आला का? करता आला असता ना. पण त्याला स्मृती आहे का त्या गोष्टीची? स्मृतीच नाही, आहे का नाही. म्हणून इकडे तिकडे आरडाओरडा करत होता आणि स्वतःला राजा असून काय म्हणत होता, भिकारी समजत होता. ठीक आहे.
स्वप्नातील पदार्थ स्मृती म्हणता येणार नाही. भूतकाली पाहिलेल्या पदार्थाशी स्मृतीचा संबंध न होता, भूतकाली म्हणजे जागृतीमध्ये आधीच्या काळामध्ये जे काही पदार्थ पाहिलेले असतात त्या पाहिलेल्या पदार्थाशी वृत्तीचा संबंध न होता, वृत्तीचा त्या पदार्थाशी संबंध होतो का? संबंध मात्र होत नाही. केवळ संस्कारापासून जे ज्ञान होते त्या स्मृती म्हणतात. ऐक नाही, संस्कारापासून म्हणजे ज्ञानाची जी सूक्ष्म अवस्था आहे त्याला काय म्हणतो आपण? संस्कार म्हणतात. संस्कार अशा पद्धतीने म्हणतो, ऐक नाही. म्हणून आता त्याला काय म्हटलं की केवळ संस्कारापासून जे ज्ञान होते त्या स्मृती म्हणतात. बघा आता उदाहरण देऊन सांगतात. हा हत्ती समोर उभा आहे असे जे स्वप्नातले ज्ञान ती स्मृती नाही. बघा आता काय सांगतात, हा हत्ती समोर उभा आहे असे जे ज्ञान ते स्वप्नातील ज्ञान स्मृती नाही. कारण वृत्तीचा, मला असं वाटतं जरा थोडं आहे ना, मला इथं प्रॉब्लेम येतो, जरा थोडं 2-5 मिनिटं कोणी बोलायला का याच्यावरती झालेल्या विषयावरती? जरा थोडं बोला जरा, मला आहे ना बाहेर जावं लागतं. ठीक आहे. हो हो. रामकृष्ण हरी. कोण बोलणार आहे का?